अल्डेड कीटोन अँड कार्बोक्झिलिक ॲसिड मधला आपला पुढचा पॉईंट आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स दॅट आर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम असिल क्लोराइड, preparation of aliphatic ketones from acyl chloride, preparation of aldehydes from nitrides and preparation of ketone from nitride. तर या रिॲक्शन आपण आजच्या लेक्चरला बघणार आहे. त्याच्यातला फर्स्ट रिॲक्शन आहेत प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम असिल क्लोराइड आणि याच रिॲक्शनला रोसेनमन रिडक्शन असं म्हटलं जातं. तर या रिॲक्शनमध्ये असिल क्लोराईडचं कन्व्हर्जन किंवा असिल क्लोराईडचं रिडक्शन मीन्स त्याच्यामध्ये हायड्रोजनची ॲडिशन होते. सो असिल क्लोराईडचं रिडक्शन होतं आणि त्याचं कन्व्हर्जन होतं अल्डिहाइडमध्ये. आणि या रिॲक्शनमध्ये रिडक्शन करण्यासाठी पॅलेडियम कॅटॅलिस्टचा वापर केला आहे विच इज पॉयझन्ड विथ अ बेरियम सल्फेट. पॅलेडियम इज पॉयझन्ड विथ अ बेरियम सल्फेट. दिस रिॲक्शन इज नोन ॲज रोसेनमट रिडक्शन. तर बेरियम सल्फेटचाच वापर कॅटॅलिटिक पॉयझनिंगसाठी का केला आहे. तर बेरियम सल्फेटचा जो सरफेस एरिया आहे तो सरफेस एरिया पॅलेडियमची ॲक्टिव्हिटी रिड्यूस करतो. बेरियम सल्फेट हॅज लो सरफेस एरिया, त्याचा सरफेस एरिया कमी आहे विच रिड्युसेस द ॲक्टिव्हिटी ऑफ पॅलेडियम. पॅलेडियमची ॲक्टिव्हिटी कमी करतो. पुन्हा बघा रोसेनमन रिडक्शनसाठी कॅटॅलिस्ट कोण आहे तर पॅलेडियम. आणि पॅलेडियमला पॉयझनिंग कोण करतं तर पॅलेडियमला पॉयझनिंग हा बेरियम सल्फेट करतो. सो असिल क्लोराइड ऑन हायड्रोजनेशन बाय यूजिंग पॅलेडियम कॅटॅलिस्ट पॉयझन विथ बेरियम सल्फेट रिड्यूस टू अल्डिहाइड. तर ह्या रिॲक्शनमध्ये आपण प्रॉपर एखादी रिॲक्शन बघूया. सो सी RCOCl फर्स्ट जनरल बघूया दॅट इज असिल क्लोराइड. असिल क्लोराइड बाय यूजिंग कॅटॅलिस्ट palladium poison with barium sulfate converted into product R C double bond O H. हा Cl निघून जातो, इथला एक H इथे येतो, राहिलेला एक H आणि हा Cl बाय प्रॉडक्ट दॅट इज HCl इज बाय प्रॉडक्ट. आणि प्रॉडक्ट आपल्याला कोण मिळाला अल्डेड. पुन्हा बघा Cl निघून जातो, हा एक H इथं आला, राहिलेला एक H आणि हा Cl HCl तयार झाला. सी सपोज जर आपण इथेनॉइल क्लोराइड घेतला किंवा ॲसिटिल क्लोराइड घेतला CH3 C double bond O Cl. दिस इज नोन ॲज ॲसिटिल क्लोराइड और इथेनॉइल क्लोराइड reduced by using same catalyst H2 palladium barium sulfate converted into product CH3 C double bond O H that is acetaldehyde plus HCl. बेन्झॉइल क्लोराइड घेऊन रिॲक्शन करूयात. सेम रिॲक्शन काही घेतला तरी चालणार आहे. दिस इज नोन ॲज बेन्झॉइल क्लोराइड. बेन्झॉइल क्लोराइड हायड्रोजनेशन रिडक्शन बाय यूजिंग पॅलेडियम बेरियम सल्फेट पॉयझन विथ बेरियम सल्फेट. काय करायचं आहे Cl काढून टाकायचं आहे आणि इथला एक H इथं जोडायचा. बाकी आहे तसं C double bond O H प्लस HCl आणि प्रॉडक्टचं नाव येणार प्रॉडक्टचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डेट. So this reaction is preparation of aldehyde from acyl chloride
अँड दिस रिॲक्शन इज नोन ॲज रोसेंटमंट रिडक्शन. या रिॲक्शनमध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे तर असिल क्लोराईडचं कन्व्हर्जन हे अल्डिहाइडमध्ये होतं आणि हे रिडक्शन करण्यासाठी पॅलॅडियम बेरियम सल्फेटचा वापर केला आहे. कॅटॅलिटिक रिडक्शनच आहे. सो पॅलॅडियम हा कॅटॅलिस्ट वापरला आहे आणि त्याला पॉयझनिंग करण्यासाठी बेरियम सल्फेटचा वापर केला आहे. बेरियम सल्फेटच का तर बेरियम सल्फेटचा सरफेस एरिया कमी असल्यामुळे तो पॅलॅडियमची ॲक्टिव्हिटी कमी करण्याचं काम करतो. सो पॅलॅडियम पॉयझन विथ द बेरियम सल्फेट. तर ही आपण पहिली रिॲक्शन बघितली आहे. दुसरी रिॲक्शन बघा आपली कोणती आहे. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम असिल क्लोराईड हे बघितले आत्ता आपण. दुसरी आहे प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक कीटोन्स फ्रॉम असिल क्लोराईड. प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक कीटोन्स फ्रॉम असिल क्लोराईड. सो सेकंड रिॲक्शन प्रिपरेशन ऑफ असिल क्लोराईड. प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक प्रिपरेशन ऑफ असिल क्लोराईड ने प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक कीटोन्स प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक कीटोन्स फ्रॉम असिल क्लोराईड. फ्रॉम बघा प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक कीटोन्स फ्रॉम असिल क्लोराइड्स. So ketones are obtained by or from acyl chloride by reduction with dialkyl cadmium. तर डायअल्किल कॅडमियम, अल्किल ग्रुप म्हणजे कोणता R, कॅडमियम म्हणजे कोणता CD. कॅडमियमची व्हॅलन्सी किती आहे 2+. कॅडमियमची व्हॅलन्सी 2+ असल्यामुळे हा डायअल्किल कॅडमियम कसा तयार होतो R2CD. R2CD. दिस इज डायअल्किल कॅडमियम. डायअल्किल कॅडमियम. सपोज हा R2CH3 असेल तर CH3 ट्वाइस CD. दिस इज नोन ॲज डायमिथिल कॅडमियम, डायइथिल कॅडमियम. डायइथिल कॅडमियम पण असा घेऊ शकतो C2H5 ट्वाइस CD. दॅट इज डायइथिल कॅडमियम. ओके. सो कीटोन तयार करण्यासाठी असिल क्लोराईडची रिॲक्शन करायची आहे विथ डायअल्किल कॅडमियम. असिल क्लोराईड प्लस डायअल्किल कॅडमियम. रिॲक्शन कशी आहे बघा. रिॲक्शन आपण ॲक्च्युली कशाची करतो आहे ॲलिफॅटिक कीटोन तयार करण्यासाठी असिल क्लोराईडची रिॲक्शन करतो आहे. सो असिल क्लोराईड प्लस डायअल्किल कॅडमियम. असिल क्लोराईड प्लस डायअल्किल कॅडमियम प्रॉडक्ट इज कीटोन. अशी सिंपल रिॲक्शन आहे. असिल क्लोराईडची डायअल्किल कॅडमियम बरोबर रिॲक्शन करायचे प्रॉडक्ट असणार आहे कीटोन. मग आता प्रश्न काय की डायअल्किल कॅडमियम बनवायचं कसं. तर डायअल्किल कॅडमियम बनवण्यासाठी ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन कॅडमियम क्लोराईड बरोबर करायची. बघा डायअल्किल कॅडमियम बनवण्यासाठी ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन कॅडमियम क्लोराईड बरोबर करायचे. ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन कॅडमियम क्लोराईड बरोबर करायची आहे. ही केल्यानंतर आपला जो प्रॉडक्ट आहे तो असणार आहे डायअल्किल कॅडमियम. बघा रिॲक्शन कशी करायची. ग्रिग्नार्ड पहिली रिॲक्शन ही करायची आहे. ओके. ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस कॅडमियम क्लोराईड कन्व्हर्टेड इनटू डायअल्किल कॅडमियम. आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये इथं तयार केलेला जो डायअल्किल कॅडमियम आहे त्याची रिॲक्शन असिल क्लोराईड बरोबर करायची आहे. प्रॉडक्ट असणार आहे कीटोन. रिॲक्शन सोपी आहे. कशा पद्धतीने येते बघा. आपण डिरेक्टली एक्झाम्पलच घेऊया ह्याचं. जनरल रिॲक्शन न घेता आपण डायरेक्टली एक्झाम्पल सॉल्व करूया. सो पहिल्यांदा काय करायचं डायअल्किल कॅडमियम तयार करून घ्यायचं. हा डायअल्किल कॅडमियम तयार करण्यासाठी इथं आपण घेणार CH3. पहिली रिॲक्शन ही करायची ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट CH3 MgBr घेतला. सपोज BR घेतला. CH3 MgBr घेतला. तर त्याची रिॲक्शन कोणाबरोबर करायची आहे कॅडमियम क्लोराईड बरोबर.
CdCl2 कॅडमियम क्लोराईड बरोबर केली. त्याचं कन्व्हर्जन होणार R2CD. ओके, मग हा ट्वाईस ऑफ घ्यायचा. तर हा बॉन्ड इथून ब्रेक होणार आणि हा इथून बाहेर पडणार, हा इथून बाहेर पडणार. CH3 दोन बाहेर पडले, CD बाहेर पडला, दोघांचं कॉम्बिनेशन करायचं आहे. सो CH3 ट्वाईस CD. दिस इज नोन ॲज डायमिथिल कॅडमियम. दिस इज नोन ॲज डायमिथिल कॅडमियम. प्लस बाय प्रॉडक्ट काय येणार, हा MgBrCl. MgBrCl. दिस इज ट्वाईस ऑफ. दिस इज ट्वाईस ऑफ. ओके, आता रिॲक्शन कशी बघा, डायरेक्ट तुम्ही केला तरी चालणार आहे. डायरेक्ट सेकंड स्टेपमध्ये डायअल्किल कॅडमियम बरोबरच डायरेक्टली रिॲक्शन केली तरी चालणार आहे. इथं आपण काय केलं, ग्रिग्नार्ड रिएजंट घेतला. ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस कॅडमियम क्लोराईडची रिॲक्शन केली आहे. सो हा CH3 ट्वाईस CD. आता कॅडमियमची वॅलन्सी 2+ आहे, CH3 वरती 1- असतो. सो CH3 ट्वाईस CD प्लस MgBrCl. MgBrCl म्हणजे हा Br कंसात का लिहिला आहे बघा, हे तुम्हाला ऑलरेडी मी एकदा सांगितलेलं आहे. सपोज MgXCl असं आहे. तर मॅग्नेशियमलाच हा X आणि Cl जोडला आहे. मग हे करत असताना MgXCl अशा पद्धतीनं जोडला जातो. सो आपला प्रॉडक्ट मिळाला डायमिथिल कॅडमियम. आता हा जो मिळालेला डायमिथिल कॅडमियम आहे, ह्या डायमिथिल कॅडमियमची रिॲक्शन आपल्याला असिल क्लोराईड बरोबर करायचे. सो अगेन डायमिथिल कॅडमियम ऑन रिॲक्शन विथ असिल क्लोराईड. प्रॉडक्ट बघूयात. CM, the reaction is acyl chloride CH3 C double bond O Cl. This is acyl chloride CH3 C double bond O Cl. This is acyl chloride plus डायअल्किल कॅडमियम कोणता आहे, डायमिथिल कॅडमियम. सो CH3 ट्वाईस CD कन्वर्टेड इंटू प्रॉडक्ट. हा काय करायचा, हा Cl इथून निघून जातो आणि इथं काय जोडला जातो, हा CH3. सो CH3 C डबल बॉन्ड O CH3. CH3 C डबल बॉन्ड O CH3. रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी हा 2 टाइम्स ऑफ घेतला, इथं येणार 2 टाइम्स. 2 Cl बाहेर पडले, 1 CD बाहेर पडला. बाय प्रॉडक्ट आला कॅडमियम क्लोराईड. कॅडमियम क्लोराईड. सो तुम्ही एका स्टेपमध्ये रिॲक्शन लिहिला तरी चालणार आहे. तरी बघा, पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, ग्रिग्नार्ड रिएजंट घ्यायचा CH3MgBr किंवा CH3Mg. इथं कन्फ्युजन होत असेल तर सरळ काय करा, CH3MgX म्हणा. X म्हणा म्हणजे इथं पण X म्हणा, Br पण चालणार आहे. ओके, X म्हणूया. सो CH3MgX हा आपण घेतला. ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस कॅडमियम क्लोराईड कन्वर्टेड इंटू डायअल्किल कॅडमियम. हिअर इट इज डायमिथिल कॅडमियम. हे 2 CH3 आणि त्याला हा CD जोडायचा, दॅट इज डायमिथिल कॅडमियम प्लस बाय प्रॉडक्ट. तर तयार झालेला जो डायमिथिल कॅडमियम आहे त्याचे रिॲक्शन असिल क्लोराईड बरोबर करायची आहे. इथं हा असिल क्लोराईड पण ॲसिटिल क्लोराईड घेतला आहे किंवा ह्यालाच आपण म्हणतो इथॅनॉइल. इथॅनॉइल किंवा ॲसिटिल क्लोराईड म्हटलं तरी चालेल. सो दिस इज इथॅनॉइल क्लोराईड ऑन रिॲक्शन विथ डायमिथिल कॅडमियम कन्वर्टेड इंटू ॲसिटोन. कन्वर्टेड इंटू ॲसिटोन किंवा ह्याला प्रोपॅनोन पण म्हणतात. प्लस
CdCl2 दॅट इज कॅडमियम क्लोराईड. इथं पुन्हा बघा काय करायचं, फक्त हा Cl काढून टाकायचा आणि Cl काढून टाकला की हा CH3 इथं जोडायचा. राहिलेला आहे तो बाय प्रोडक्ट CdCl2. आणखीन एखादी रिॲक्शन बघूया याची. पुढच्या रिॲक्शनमध्ये बघा बेन्झॉइल क्लोराईड घेतला आहे, C6H5 C double bond O Cl. This is known as benzoyl chloride plus cadmium chloride. डायमिथिल कॅडमियम बघा, बेन्झॉइल क्लोराईड प्लस डायमिथिल कॅडमियम. डायरेक्टली सेकंड स्टेप घेतली, पहिली स्टेप घेतलेली नाही. डायमिथिल कॅडमियमचं फॉर्मेशन घेतलेलं नाही आहे. डायरेक्टली सेकंड स्टेप घेतला तरी चालेल. म्हणजे ॲसिटिल क्लोराईड असिल क्लोराईड प्लस डायअल्किल कॅडमियम. मग असिल क्लोराईड कोणताही चालेल, ॲसिटिल चालेल, बेन्झॉइल चालेल किंवा दुसरा कोणताही चालणार आहे. सो प्रॉडक्ट कसा काढायचा, बेन्झॉइल क्लोराईड किती टाइम्स ऑफ घ्यायला लागणार आहे, 2 टाइम्स. इथं काय करायचं आहे, हा Cl काढून टाकायचा आणि Clच्या जागी कुणाला जोडायचा आहे, CH3. सो प्रॉडक्ट बघा C6H5 C double bond O CH3 and this is known as ॲसिटोफिनोन. याचं नाव आपण बघितलेलं आहे, ॲसिटोफिनोन. तो असाही असतो. C6H5 ऐवजी रिंग, C6H5 ऐवजी रिंग आणि त्या रिंगला इथं कुठल्याही डिरेक्शनला कुठेही चालणार आहे C double bond O CH3 आणि हा एकच असणार आहे, त्याचं नाव आहे ॲसिटोफिनोन प्लस बाय प्रॉडक्ट असणार आहे कॅडमियम क्लोराईड. तर ही रिॲक्शन आपण कुठलाही रिॲक्टंट वापरून करू शकतो. दोन्हीही अल्किल ग्रुप सेमच असायला पाहिजे असं काही नियम नाही आहे. त्यामुळे ह्या रिॲक्शनचा वापर सिंपल ॲज वेल ॲज मिक्स्ड कीटोन बनवण्यासाठी केला जातो. दोन्ही प्रकारचे कीटोन ह्या रिॲक्शनमधून मिळतात. म्हणजे इथं आपल्याला हा मिळाला आहे सिंपल, इथं आपल्याला हा मिळाला आहे मिक्स्ड. कोणताही कीटोन बनवण्यासाठी या रिॲक्शनचा वापर केला जातो. मग हा रिॲक्शन लक्षात आली आहे का, तर दुसरी स्टेप लिहिला तरी चालेल. दुसऱ्या स्टेपमध्ये काय सांगितलं आहे, तर असिल क्लोराईड, कोणताही असिल क्लोराईड प्लस डायअल्किल कॅडमियम, डायरेक्टली डायअल्किल कॅडमियम वापरला आहे. Cl निघून जातो, अल्किल ग्रुप जोडला जातो, कन्वर्टेड इंटू कीटोन. आणि जर पहिली स्टेप करायची असेल तर डायअल्किल कॅडमियम बनवण्यासाठी ग्रिग्नार्ड रिएजंटचा वापर करायचा प्लस कॅडमियम क्लोराईड. This reaction is used for the preparation of aliphatic ketone from acyl chloride. त्यानंतर पुढच्या रिॲक्शन्स आहेत प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम नायट्राइल्स. प्रिपरेशन ऑफ, इथं ऑलरेडी कीटोन घेतल्या पण दोघांचे रिॲक्शन ह्या वेगळ्या पद्धतीने होतात. सो प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम नायट्राइल्स अँड देन preparation of ketones from nitriles. So preparation of aldehyde from nitrile. तिसरी रिॲक्शन असणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम नायट्राइल. नायट्राइलला रिड्यूस करण्यासाठी स्टॅनस क्लोराईडचा वापर केला जातो. दॅट स्टॅनस क्लोराईड रिॲक्ट्स इन प्रेझेन्स ऑफ अ हायड्रोक्लोरिक ॲसिड. आफ्टर दॅट ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस दिस गेट कन्वर्टेड इंटू करस्पॉन्डिंग अल्डिहाइड अँड दिस रिॲक्शन इज नोन ॲज स्टिफेन रिॲक्शन. तर या रिॲक्शनला नाव लक्षात ठेवायचं आहे, स्टिफेन रिॲक्शन असं म्हटलं जातं. या स्टिफेन रिॲक्शनमध्ये काय केलं जातं, तर नायट्राईल, नायट्राईल म्हणजे काय,
RC triple bond N. This is nitrile. On reduction with इथं नेसंट हायड्रोजन जनरेट होतात. रिडक्शन म्हणलं की हायड्रोजन. सो ऑन रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ अ stannous chloride and hydrochloric acid. तर stannous chloride आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड ह्या दोघांची रिॲक्शन होते आणि ह्या दोघांची रिॲक्शन होऊन हा नेसंट हायड्रोजन जनरेट केला जातो. सो हियर नायट्राईल प्लस हायड्रोजन, नेसंट हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ अ stannous chloride इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर इमाइन हायड्रोक्लोराईड. सो या तर रिडक्शन होणार, या बाजूला एक हायड्रोजन, या बाजूला एक हायड्रोजन, ट्रिपल बॉन्ड रिड्यूस होतो, डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. सो RC डबल बॉन्ड येईल. इथंपर्यंत आपल्याला झालेला आहे. ह्याला एक हायड्रोजन द्यायचा, ह्याला एक हायड्रोजन द्यायचा. इट इज RCH डबल बॉन्ड NH अँड दिस इज HCl and this is known as imine hydrochloride. Imine hydrochloride. This is known as imine hydrochloride. Followed by acid hydrolysis. Get converted into. आता हायड्रॉलिसिस, ॲसिड हायड्रॉलिसिस म्हणजे वॉटरचे ॲडिशन केले. सो गेट कन्वर्टेड इंटू RCH डबल बॉन्ड आहे तसा डबल बॉन्डच्या ह्या बाजूला O. मग एक O गेला, राहिले काय 2 हायड्रोजन. सो प्लस NH2Cl इथं आहे. हे 2 हायड्रोजन ह्याच्यामध्ये ॲड झाले, ह्याचं कन्वर्जन झालं NH4Cl मध्ये. पुन्हा बघा, कोणताही नायट्राईल असेल तर नायट्राईलचं रिडक्शन करण्यासाठी स्टिफेन रिॲक्शनमध्ये स्टॅनस क्लोराईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडचा वापर केला आणि हाच वापरायचा आहे कारण ही नेम रिॲक्शन आहे. देन बघा, नायट्राईल ऑन रिडक्शन विथ स्टॅनस क्लोराईड अँड HCl कन्वर्टेड इंटू इमाइन हायड्रोक्लोराईड. ट्रिपल बॉन्ड हा रिड्यूस होतो, डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो, एक हायड्रोजन ह्याला, एक हायड्रोजन ह्याला आणि हा HCl इथं कॉम्प्लेक्स फॉर्म करतो आहे. दिस इज नोन ॲज इमाइन हायड्रोक्लोराईड. अँड दिस इमाइन हायड्रोक्लोराईड ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस H+H2O लिहा किंवा H3O+ लिहा, कन्वर्टेड इंटू आल्डिहाइड करस्पॉन्डिंग आल्डिहाइड प्लस NH4Cl. ह्या स्टिफेन रिॲक्शनचा वापर करून फक्त आणि फक्त आल्डिहाइडच बनवता येतो कारण इथं आपण रिडक्शन करणार आहे. रिडक्शन म्हटलं की ह्या कार्बनला एक हायड्रोजन, या कार्बनला एक हायड्रोजन आला, या कार्बनला एक हायड्रोजन आला की इथं म्हणायचं हा काय असणार आहे, आल्डिहाइडच. आता ते प्रॉपर आपण ही रिॲक्शन घेऊया. प्रॉपर रिॲक्शन लिहिण्यासाठी फक्त काय करायचं, इथं R जो आहे त्या Rच्या ठिकाणी जर समजा आपण CH3 वापरला, CH3 वापरला तर ह्याचं नाव येणार आहे इथेन नायट्राईल किंवा ह्याला मिथिल सायनाइड पण म्हणतात. ऑन रिडक्शन बाय युझिंग SnCl2HCl कन्वर्टेड इंटू दिस इज CH3 इमाइन हायड्रोक्लोराईड, इथॅनामाइन हायड्रोक्लोराईड. इमाइनला काय म्हणायचं, इथॅनामाइन, का तर 2 कार्बन आहेत, पॅरेंट इथेन आला, इथॅनामाइन हायड्रोक्लोराईड. अँड दिस इथॅनामाइन हायड्रोक्लोराईड ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस गेट कन्वर्टेड इंटू, फक्त चेंज इथं, गेट कन्वर्टेड इंटू बघा इथॅनल, गेट कन्वर्टेड इंटू इथॅनल or acetaldehyde. Again here nitrile on reduction in presence of SnCl2 HCl converted into ethanamine hydrochloride or imine hydrochloride on acid hydrolysis converted into aldehyde, converted into aldehyde. तर जर समजा इथंच आपण C6H5 घेतला तर म्हणजे बेन्झोनायट्राईल घेतला तर रिॲक्शन सेमच असणार आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. फक्त CH3 ऐवजी काय आलं C6H5. तर ही रिॲक्शन आपण लिहून बघूया. C6H5 C triple bond and this is known as
बेन्झोनायट्राइल प्लस nascent hydrogen by using SnCl to HCl, SnCl to HCl converted into C6H5, C triple bond converted into double bond, एक हायड्रोजन ह्याला एक हायड्रोजन ह्याला, then HCl कॉम्प्लेक्स तयार झाला and this is known as benzamine hydrochloride. This is known as benzamine hydrochloride. This is known as benzamine hydrochloride. Benzamine hydrochloride. And this benzamine hydrochloride on acid hydrolysis converted into C6H5 CH double bond O. This is known as benzaldehyde. Benzaldehyde plus NH4Cl plus NH4Cl. See, जर नायट्राइल दुसऱ्या पद्धतीने बनवायचे असतील तर त्यासाठी SnCl to HClच SnCl to आणि HCl वापरला तर त्या रिॲक्शनला स्टिफेन रिॲक्शन असं म्हणायचं. आणि SnCl to HCl ऐवजी दुसरेही रिड्युसिंग एजंट वापरता येतात. ते रिड्युसिंग एजंट म्हणजे डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड, डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड किंवा ॲल्युमिनियम हायड्राइड, आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड असाही लिहितात. तो ॲल्युमिनियम हायड्राइड आयसोब्युटिल म्हणजेच डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइडचा वापर केला जातो. तर या रिॲक्शनचा ॲडव्हान्टेज काय? जर समजा आपल्याला अशा पद्धतीचा नायट्राइल दिला, CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 C ट्रिपल बॉन्ड N, ओके, आणि ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे तर अल्डिहाइडमध्ये. आता ते कसं करायचं? जर समजा आपण स्टॅनस क्लोराईड आणि HCl हा रिड्युसिंग एजंट वापरला तर तो पहिल्यांदा काय करणार तर ह्या डबल बॉन्डला म्हणजे ह्या डबल बॉन्डला तो काय करणार सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायला बघणार. पण आपल्याला ह्या डबल बॉन्डला धक्का पोहोचवायचा नाही आहे की हा डबल बॉन्ड आहे तसा ठेवायचा. मग जर हा डबल बॉन्ड आहे तसा ठेवला तर कोणता रिड्युसिंग एजंट इथं प्रिफरेबल आहे तर तो रिड्युसिंग एजंट म्हणजे डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. ॲल्युमिनियम हायड्राइड डायआयसोब्युटिल. ओके, बघा डाय म्हणजे डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलिसिस. दोन्ही स्टेप एकत्र घेतले. तर हा काय करतो? हा सिलेक्टिव्ह रिड्युसिंग एजंट आहे. हा फक्त ह्या नायट्राइलला रिड्यूस करतो. बघा समजून घ्या. तर हा सिलेक्टिव्ह रिड्युसिंग एजंट आहे. हा फक्त ह्या नायट्राइलला रिड्यूस करतो. हा डबल बॉन्डला हात लावत नाही. हा डबल बॉन्डला काही होणार नाही. हा डबल बॉन्ड आहे तसा राहतो. सो आपला प्रॉडक्ट बघा CH3 CH डबल बॉन्ड आहे तसा, CH CH2 आणि C ट्रिपल बॉन्ड N गेट कन्वर्टेड इनटू CHO. तेच इथं आपण केले बघा. थोडक्यातच C ट्रिपल बॉन्ड N नाहीच लक्षात आलं तर एवढं तर करू शकतो. C ट्रिपल बॉन्ड N गेट कन्वर्टेड इनटू CHO. बघा C ट्रिपल बॉन्ड N गेट कन्वर्टेड इनटू CHO एवढंच करायचं आहे. हा डबल बॉन्ड आहे तसा ठेवायचा आहे. मग जर समजा आपल्याला अनसॅच्युरेटेड नायट्राइलपासून अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड म्हणजे डबल बॉन्ड कंटेन करणाऱ्या नायट्राइलपासून डबल बॉन्ड कंटेन करणारा अल्डिहाइड हा जर प्रॉडक्ट हवा असेल तर कोणता रिड्युसिंग एजंट वापरायचा आहे? डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हा रिड्युसिंग एजंट वापरू शकतो. त्यानंतर पुढच्या रिॲक्शन आहेत प्रिपरेशन ऑफ
ketone from nitrile. Preparation of ketone from nitrile. चौथी रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ ketones from nitriles. Preparation of ketone from nitriles. केटोन बनवण्यासाठी नायट्राइलची रिएक्शन आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर करायची. सी CH3 C triple bond N. This is known as इथेन नायट्राइल किंवा ॲसिटोनायट्राइल पण म्हणतात. दिस इज नोन ॲज इथेन नायट्राइल. इथेन नायट्राइल ऑन रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट CH3MgCl. बघा इथेन नायट्राइल ऑन रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. तर ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिएक्शन मी तुम्हाला याआधी सांगितलेल्या आहेत. तर जेवढ्या ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिएक्शन आहेत त्या रिएक्शन ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये केल्या जातात. ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिएक्शनमध्ये काय करायचं आहे तर हा ट्रिपल बॉन्ड आहे तो डबल बॉन्डमध्ये रिड्यूस करायचा. ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिएक्शनमध्ये डबल बॉन्ड असेल तर सिंगल बॉन्डमध्ये रिड्यूस करतो. ट्रिपल बॉन्ड असेल तर डबल बॉन्डमध्ये रिड्यूस करायचं. देन हा जर डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट केला तर हा बॉन्ड कुठून ब्रेक होतो तर हा बॉन्ड इथून ब्रेक होतो. इथून ब्रेक झाल्यानंतर हा CH3 कुठं जाणार ह्या कार्बनला जोडला जातो. तर CH3 जोडायचा या कार्बनला. देन राहिलेला जो पार्ट आहे तो काय करायचा नायट्रोजनला जोडायचा. दॅट इज MgCl. आणि ग्रिग्नार्ड रिएजंटच्या सगळ्या रिॲक्शन ह्या याच पद्धतीनं होतात. पुन्हा बघा हा ट्रिपल बॉन्ड रिड्यूस केला डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट केला. हा CH3 या कार्बनला जोडला जातो आणि हा MgCl हा नायट्रोजनला जोडला जातो. तर हा तयार झालेला जो आहे ह्याला आपण कॉम्प्लेक्स म्हणणार. जो अनस्टेबल असतो तर ह्याचं ॲसिड हायड्रॉलिसिस होतं. ह्याचं ॲसिड हायड्रॉलिसिस होतं आणि मिळालेला जो प्रॉडक्ट आहे तो CH3C CH3 डबल बॉन्ड O दॅट इज ॲसिटोन प्लस NH3 प्लस MgClOH. बघा पुन्हा काय करायचं आहे ट्रिपल बॉन्ड हा डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. हा CH3 ग्रिग्नार्ड रिएजंटमधला ह्या कार्बनला जोडायचा आणि MgClचा पार्ट हा नायट्रोजनला जोडायचा. देन आफ्टर दॅट ॲसिड हायड्रॉलिसिस होता. ॲसिड हायड्रॉलिसिस झाल्यानंतर हा जो बॉन्ड आहे हा इथून पूर्ण ब्रेक करून टाकायचा आहे. हा कंप्लीट इथून निघून जाणार. CH3C CH3 डबल बॉन्ड O प्लस NH3 प्लस MgClOH. दॅट इज बेसिक मॅग्नेशियम हॅलाइड. तर इथं आपण CH3 ऐवजी जर C6H5 घेतलं तर आणखीन सोपी झाली रिएक्शन. C6H5 प्लस CH3 MgCl ड्राय इथर C6H5CN येणार इथं. C6H5CN plus CH3 MgCl dry ether get converted into C6H5 C6H5 C हा कार्बन त्याला हा CH3 जोडायचा आणि हा डबल बॉन्ड
N MgCl, double bond N MgCl. And after that, on acid hydrolysis, converted into CH3 double bond. This is known as ketone. This is known as ketone, and name of that ketone is acetophenone. This is known as acetophenone. प्लस राहिलेले बाय प्रोडक्ट हे सेम येतात. इथं बघा C6H5C ट्रिपल बॉन्ड N प्लस CH3 MgCl on reaction with Grignard reagent in presence of this dry ether converted into C6H5C डबल बॉन्ड N. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन झालं डबल बॉन्डमध्ये. हा CH3 जोडला या कार्बनला, CH3 ह्या कार्बनला जोडल्यानंतर राहिलेला जो MgCl आहे तो जोडला नायट्रोजनला. देन ऑन ॲसिड हायड्रोलिसिस हा जो कंप्लीट पार्ट आहे, हा कंप्लीट पार्ट इथून निघून जातो आणि डबल बॉन्डच्या पुढं O जोडायचा. राहिलेले बाय प्रॉडक्ट NH3 प्लस MgVrCl, MgClOH, बेसिक मॅग्नेशियम क्लोराईड, बेसिक मॅग्नेशियम क्लोराईड. तर यानंतरच्या रिॲक्शन ज्या आहेत फ्रॉम ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड, त्या रिॲक्शन आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ते आपण थांबूयात.